आणि आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची एकत्रित बैठक होणार। हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चासाठी या दोन्ही पक्षांची बैठक होणार। मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक होणार असल्याची राऊतांची माहिती। हिंदी सक्ती करून मराठीचा मुर्दा पाडावा यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी हा जी.आर. काढला। त्यांच्यावर हिंदी सक्ती करण्यासाठी केंद्राचा दबाव होता। संजय राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला। कोणताही अहवाल सीएम स्वीकारतच असतात, पण त्यांनी जी.आर. काढला नाही। संजय राऊतांचा भाजप आणि विरोधकांवर पलटवार। उद्धव ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद। हिंदी विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करा। सर्वत्र हिंदी सक्ती आणि जी.आरची होळी करण्याचेही ठाकरेंचे आदेश। हिंदीबाबतच्या 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेची तयारी सुरू। परळमधील एमडी कॉलेजमध्ये बाळा नंगावकरांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। मुंबईतील आंदोलनाआधी शिवसेना भवनासमोर मनसेचा बॅनर, तर कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एकत्र व्हा असा बॅनरवर उल्लेख। मुंबईत मनसेने लावलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो। मनसे नेते यशवंत किल्लेदारांकडून दादरमध्ये बॅनरबाजी, तर हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो असल्यामुळे चर्चा। हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतलेली भूमिका मनसेनं बॅनरच्या माध्यमातून मांडली। मोर्चाच्या समर्थनात कळव्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही बॅनर्स, तर मराठी अस्मिता जागृत करूया, ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येऊया, मराठी भाषेसाठी निघणाऱ्या मोर्चाला पाठिंबा असल्याचाही उल्लेख। उद्धव ठाकरे यांची आज वर्सोव्यामध्ये जाहीर सभा, तर वर्सोव्याचे आमदार हारून खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभेचं आयोजन।